नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स MPCच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण लॉजिकने प्रश्न कसे सोडवायचे याची सिरीज पाहत आहोत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहो CSATमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कसे मिळवता येतील आणि हा आजचा टॉपिक आहे तार्किक क्षमता आणि विश्लेषण. आता तार्किक म्हणजे नक्की काय हा प्रश्न पडतो, किंवा तर्क कसा लावायचा हा पहिल्यांदा प्रश्न असतो आपल्यासमोर. तर तर्क म्हणजे काय, की आपल्यासमोर काय विधाने दिली आहेत आणि त्या विधानावर आपल्याला नक्की काय विचारलं आहे. मग सर्वात बेस्ट ऑप्शन निवडायचा, हाच एक आपल्याला तर्क. आपल्या सतत विवेकबुद्धीला जो पटतो तो असतो तर्कसंगत. जनरली याच्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न असतात. विधानांवर बेस असतात. त्यामध्ये काही ठिकाणी गृहीतके विचारली जातात, काही ठिकाणी निष्कर्ष विचारला जातो, काही ठिकाणी युक्तिवाद विचारला जातो, तर काही ठिकाणी कृतिक्रम विचारला जातो, किंवा काही ठिकाणी असं विचारलं जातं की सर्वात उचित अनुक्रम निवडा किंवा सर्वात उचित अनुमान निवडा. नक्की अनुमान म्हणजे काय, की वर जे आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे त्या बाबतीत मॅक्सिमम पॉसिबल असणारा पर्याय कोणता याबाबत आपल्याला निवडायचं असतं. हे तुम्हाला मी सांगेल की डायरेक्ट आपण उदाहरणाने जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल ते. ठीक आहे. 2019चा माझ्यासमोर पेपर आहे आणि त्यातला हा प्रश्न आहे. तर प्रश्नामध्ये म्हटलं की विधानांचे परीक्षण करा. तर आपण पहिलं विधान पाहूया. पहिलं विधान बघा काय म्हणतं, की अणुऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते. जीवाश्म इंधनाबाबत म्हटलं आहे आणि मोठ्या स्वरूपात गरज असते. आता ऊर्जेचे विविध स्वरूप आपल्याला निर्माण करायचे. दुसरं काय, अणुविखंडन विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते. म्हणजे अणूच्या विखंडनातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. हे प्लेन स्टेटमेंट आहे. तिसरं बघा, जैव इंधनाचा वापर करत नसल्याने, म्हणजे हे 1-2मध्ये नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, की जैव इंधन वापरलं की प्रदूषण होणार. मग जैव इंधन म्हणजे काय, पेट्रोल असेल, डिझेल असेल, आदी गोष्टी. ठीक आहे. आता आपण पुढचं स्टेटमेंट वाचू. पुढचं काय म्हणते, काटेकोर व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते. म्हणजे 2 स्टेटमेंटमध्ये काय म्हणले, अणूमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन होईल. 3मध्ये काय म्हणले, की अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते आणि प्रदूषण कमी करते तसेच पण अणुकचऱ्याची समस्या आहे, पण त्यावरही उपाय सांगितलं की काटेकोर व्यवस्थापन करून. म्हणजे ह्या 4 स्टेटमेंटमधून आपल्याला पूर्वदर्शी तरी कळतं आहे की अणुऊर्जेला एक पॉझिटिव्ह वेने बघितलं आहे. आणि आपण आता आपल्याला पर्यायी उत्तरे विचारले, तर आता पर्यायी उत्तरांचा आपण विचार करणार आहोत. तर पर्यायी उत्तरे बघा, आणि आपल्याला ह्या 4पैकी एकच निवडायचं आहे. तर त्या 4पैकी एकच तर कोणतं येईल पहा, जैव इंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणात भर टाकते. हे योग्य येईल. पण सर्वात महत्त्वाचं काय, की तुम्हाला प्रश्नात काय विचारलं आहे. पुढील पर्यायामधून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा. म्हणजे इथे आपल्याला सर्वात उचित अनुमान निवडायचं आहे. म्हणजे काही विधाने खाली म्हणजे पर्याय जे असतील ते वरच्या विधानावर बेसही असतील, पण सर्वात उचित असतील की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, आपण पहिलं वाचलं आणि हे पहिलं पण योग्य वाटते, पण सर्वात उचित आहे का ते आपल्याला बाकीचे 3 वाचल्यानंतरच कळेल. बाकीचे 3 पहा, जैवइंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा चांगला पर्याय आहे. पण असं कुठे म्हटलं नाही आहे की जैवइंधनाची आपल्याला गरज आहे की नाही, असं कुठेही म्हटलं नाही आहे. जैवइंधनाची आपल्याला इथे गरजच म्हटलं आहे. तर मग इथे हा जो 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये गरज नसल्यामुळे अणुऊर्जा चांगला पर्याय, हे कॉन्ट्रास्ट वाक्य वाटतं, त्यामुळे 2 चुकीचं आहे. आता 3 नंबर बघा, काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैवइंधनाचा वापर टाळून आपल्याला मोठ्या प्रमाणात पण ऊर्जा हवी आहे, तर अणुऊर्जा चांगला पर्याय आहे. तर हा ऑप्शन पण होऊ शकतो, जसं आपण म्हणलं हा पण होऊ शकतो, पण आपल्याला सर्वात उचित निवडायचं आहे. त्यामुळे आपण इलिमिनेशन मेथडने जाणार आहोत. बघा, 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये काय म्हणलं आहे, की जैवइंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही.
म्हणजे जैवइंधनाचा दुष्काळ, तसेच ऊर्जेची कमतरता. जर जैवइंधन कमी पडते असं म्हणायचं आहे तिथे, आणि ऊर्जेची पण कमतरता आहे, याचं व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेची गरज आहे किंवा त्याला पर्याय नाही दुसरा असं म्हटलं. पण इथे बघा, कुठल्याही 4पैकी वाक्यामध्ये तुम्हाला अणुइंधनाचा दुष्काळ असं म्हटलं आहे का, किंवा अणुऊर्जेची कमतरता आहे असं म्हटले का? आपल्याला इथे काय म्हटलं की अणुऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी. पण इथे असं नाही म्हटलं की ऊर्जेची कमतरता आहे. पण आपल्याला इथे मात्र या वाक्यातून काय कळतं आहे की जैवइंधनाचा वापर करत नसल्यामुळे अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. याचाच अर्थ काय होतो की जैवइंधन हे जास्त प्रदूषण करतं. मग प्रदूषणाच्या बाबतीत बघा, इथे जैवइंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणात भर टाकते एवढंच म्हटले. पण जर आपण तुलना केली 3 नंबरच्या, म्हणजे हे पण चुकीचं आपलं आलेलं आहे. 1 आणि 3मध्ये जर तुलना केली तर बघा समाधान होतं आहे का आपलं सर्वात उचित अनुमान निवडण्यासाठी. तर इथे प्रदूषण समस्येबाबतीत पण म्हटलं आहे, काटेकोर कचरा व्यवस्थापन आहे आणि जैवइंधनाचा वापर पण टाळायचा आहे आणि सर्वात मोठ्या प्रमाणात ऊर्जा पण निर्माण करायची. त्यासाठी अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे सर्वात उचित अनुमान विषय म्हणजे 1 नंबरचं वाक्य पण बरोबर आहे, पण ते पार्शली बरोबर आहे, त्यामुळे ते त्याला आपल्याला घेता येणार नाही. म्हणून आपलं सर्वात उचित अनुमान हे 3 नंबरचा ऑप्शन येईल. मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये जर जास्त विचार केला आणि तुम्ही सर्वात उचित त्या विधानाला जर प्रश्न केला की हे सॅटिस्फाय होतं आहे का, वर दिलेल्या कंडिशनसाठी सॅटिस्फाय होतं आहे का, आणि ते सॅटिस्फाय होत असेल तर ते आपलं उत्तर 100% असतं. प्रश्नामध्ये नक्की काय विचारलं हे महत्त्वाचं आहे. सर्वात उचित अनुमान. आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी शक्यता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून निवृत्ती वेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेच धुडकावून लावली. सूचना काय आहे की गुन्हेगार दीर्घ मुदतीचे म्हणजे खूप वर्ष, 10 वर्ष 20 वर्ष तुरुंगात राहिलेले कैदी, त्यांची सुटका झाल्यानंतर परत त्यांनी गुन्हेगारी करू नये म्हणून किंवा शक्यता कमी करण्यासाठी शासनाने पुरेसे निवृत्ती द्यावे अशी सूचना केली गेली. पण काही लोकांचं म्हणणं काय की हे तर गुन्ह्याबद्दलचं पारितोषिक झालं, त्यामुळे लगेच त्यांनी काय केलं की लगेच धुडकावून लावली, असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पण ज्यांनी सूचना केली किंवा जे कैद्यांच्या निवृत्ती वेतनाच्या बाजूने उभे आहेत, ते काय म्हणत आहेत की ही जी शक्यता ज्यांनी फेटाळून लावली त्यांना दावा केला आहे. म्हणजे टीकाकारांनी कुठली गोष्ट समजून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर टीकाकारांनी काय समजून घ्यावे याबाबत आपल्याला प्रश्न केला आहे. तर बघा, इथे पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे याचा विचार करा. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय निवडा. म्हणजे कैद्याची निवृत्ती वेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ती शक्यता फेटाळून लावणाऱ्या व्यक्तींना म्हटलं की तुम्ही ही शक्यता समजून घ्या. नक्की काय की पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये त्यांनी, आणि त्यासाठी निवृत्ती वेतन द्यावे अशी सूचना केली आहे. मग नक्की सर्वात तर्कसंगत बघा. आता पहिला ऑप्शन, गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे. म्हणजे या वाक्यातून आपल्याला काय दिसतंय की तुम्ही गुन्हा करा आणि तुम्हाला शिक्षा केली जाईल. मात्र पण गुन्हाच करण्यावर जर बंधन घातलं तर शिक्षा देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे गुन्हेही घडणार नाहीत आणि शिक्षाही होणार नाही. पण हे वाक्य कशाला प्रोत्साहन देतं आहे की गुन्हा होऊ द्या पण शिक्षा मात्र आम्ही करणार. मग हे कुठेतरी काय म्हणता येईल, तत्वामध्ये बसत नाही की गुन्हे होऊन द्यायचे. प्राईम आपलं गोष्ट असली पाहिजे की किंवा एक लक्ष असलं पाहिजे की गुन्हेच होऊ द्यायचे नाही. दुसरा बघा, गुन्हा प्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही. हे दोन्ही वाक्य तेच सांगत आहेत की इथे शिक्षा महत्त्वाची आणि इथं गुन्हा प्रतिबंध महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे अल्टिमेटली शिक्षेकडेच जातं आहे की मी गुन्हा प्रतिबंधाबद्दल विचारच केला जात नाही. कारण गुन्हा जर प्रतिबंध केला नाही तर बाकीच्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व होईल. म्हणजे तुरुंग असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर स्टेक होल्डर्स असेल, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट वाढेल, त्यावर खर्च वाढेल आणि
ज्यांना कुणाला नुकसान पोचणार आहे गुन्हेगारीमुळे त्यांच्या परिणाम होतील. म्हणून पहिली दोन्ही वाक्य कॉन्ट्रास्ट दिसत आहेत. तिसरं बघा, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे निवृत्ती वेतन देणं हा एक त्यातला असू शकतो उपाय. पण वाक्य काय म्हणतं आहे की गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे. आता ह्याच्यात कोणकोणते उपाय हे स्पेसिफिक म्हटलं नाही, पण उपाय करावेत हे म्हटलं आहे. आणि या वाक्यातून काय करते, जर गुन्हा प्रतिबंध झाला म्हणजे इथं जर गुन्हाच झाला नाही तर शिक्षा वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. किंवा एखाद्या व्यक्ती गुन्हा करण्याची शक्यता आहे, पण त्यावर जर आपण प्रतिबंध घातला म्हणजे ही व्यक्ती गुन्हा करेल असं दिसतंय, पण त्या व्यक्तीला जर आपण प्रतिबंध घातला उपाय योजून तर नक्की गुन्हा होणार नाही पुढे. आणि इथे तेच म्हटलं आहे की तुरुंगातून सुटल्यानंतर म्हणजे त्या व्यक्ती तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी, म्हणजेच काय करण्यासाठी, गुन्हा प्रतिबंधासाठी प्रयत्न करण्यासाठी. आणि हे वाक्य आपल्याला काय म्हणते, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे. आपले पहिले 2 ऑप्शन तर आपण कट केले कारण ते तर्कसंगत अजिबातच नाही आहेत. पण आपण 3 म्हणू की 3 वाटतोय तर्कसंगत. तत्पूर्वी आपण 4 नंबर वाचू. 4 नंबरमध्ये काय म्हटलं आहे की तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही. आता बघा, आपल्याला जे स्टेटमेंट दिले असतात त्यावर बेसच आपले तर्कसंगत असावेत, हा प्राईम नियम आहे. इथे वर कुठे कायद्याबद्दल म्हटलं आहे किंवा कायदा आणि तुरुंगातून सुटल्यानंतर कायद्याचं काय अंमलबजावणी होते वगैरे वगैरे काय म्हटलं आहे नाही ना, तर हा ऑप्शन पण येणार नाही. मग आपलं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे. कारण एकतर खूप वर्ष ते कधी तुरुंगात राहिले असतात, त्यांचं उत्पादनाचं म्हणा किंवा इतर उपजीविकेचे साधन गेलेलं असते, तर परत ते मग काहीतरी गुन्हा करू शकतात आणि गुन्हेगारीकडे वळू शकतात, दुसऱ्या लोकांना नुकसान पोचू शकतात. तर ती शक्यता कमी करण्यासाठी निवृत्ती वेतन द्यावे अशी सूचना आहे. आणि ती सूचनाच जी फेटाळून लावत आहेत लोक, त्यांना लक्षात घेण्यासाठी नक्की हा उपाय महत्त्वाचा आहे. त्यांना जर सांगितलं किंवा दूरगामी उपाय करणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे गुन्हे घडणार नाहीत, तर ते कुठेतरी तर्कसंगत होऊ शकतं. चला आपण पुढचा प्रश्न बघू. 2018चा प्रश्न आहे हा, आणि हा प्रश्न खूपच सुंदर आहे, आवडला मला. प्रश्नात बघा काय म्हटलं आहे की जर विक्षिप्त हुकुमशहाने अस्राचे बटन दाबले. विक्षिप्त म्हणजे काय, चिडलेला असेल, रागट स्वभावाचा व्यक्ती असेल, हुकुमशहा म्हटले. हुकुमशहाने अस्राचे बटन दाबले. अस्त्र म्हणजे काय, इथं न्यूक्लिअर अस्त्र म्हणायचं आहे. बटन दाबले तर परिणामी सुरू झालेले, म्हणजे जर त्याने अस्त्राचं बटन दाबलं तर परिणाम काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, परिणामी सुरू झाले 3रं जागतिक युद्ध. म्हणजे इथे बघा परिणाम काय होतं आहे, त्याने अस्त्राचं बटन दाबलं आणि त्याचा परिणाम झाला, काय झाला, जागतिक 3रं युद्ध झालं. आणि हे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपतानाच, म्हणजे जागतिक युद्ध हे 3रं संपलं की संस्कृतींचाही शेवट होईल. संस्कृतींचाही शेवट होईल, जे काही कल्चर्स आहेत त्यांचा शेवट होईल. पुढचं स्टेटमेंट काय, फक्त त्याच्यासारख्याच, कोणासारख्या, हुकुमशहासारख्याच लोकांची दादागिरी आणि आण्विक शक्तीचा गैरवापर या युद्धाला तोंड फोडेल. म्हणजे जागतिक 3रं युद्ध कधी होईल, फक्त त्याच्यासारख्याच लोकांची, म्हणजे हुकुमशहासारखेच लोक. पण जगामध्ये हुकुमशहा समजा हे जग आहे आपलं, आणि यातले एवढे % लोक समजा हुकुमशहा आहेत. याच्यासारख्याच लोकांनी जर बटन दाबलं किंवा त्यांनी त्या पुढे आले आणि त्यांची दादागिरी असेल आणि आण्विक शक्तीचा गैरवापर, इथं गैरवापर म्हटलं आहे, शब्द पण खूप चांगला वापरला आहे की गैरवापर. म्हणजे या लोकांनी आण्विक शक्तीचा जर गैरवापर केला त्यांच्या दादागिरीने, तर तोच युद्ध करेल. आणि ह्या युद्धामुळे काय होईल की संपताना संस्कृतींचाही शेवट होईल. शक्यतो पटकन, शक्यता वर्तवली, म्हणजे शक्यतो ह्या ज्या आपल्या सगळ्या संस्कृती आहे इथे, त्या युद्धामुळे पूर्ण नाश होईल, पूर्ण पृथ्वीचा नाश होईल. तर बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं हेच महत्त्वाचं आहे. पुढील पर्यायातून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य प्रश्न, कीवर्डला नेहमी हायलाईट करायचा, आपल्याला विचारलं आहे काय, सर्वात योग्य असे अनुमान निवडा. अनुमान निवडायचे, या दिलेल्या स्टेटमेंटमधून आपल्याला अनुमान निवडायचे. तर बघा पहिलं काय म्हणते, सर्व राष्ट्रे प्रतिहल्ल्यासाठी
सर्व राष्ट्रे प्रतिहल्ल्यासाठी आण्विक शस्त्रांसह सुसज्ज आहेत. सर्व राष्ट्रांबाबत इथे कुठे आले का, विचारले का? इथे काय म्हणले, फक्त त्याच्यासारख्याच लोकांची. मग याचा अर्थ असा होत नाही की जगामध्ये सर्वच राष्ट्र आण्विक सुसज्ज आहेत किंवा प्रतिहल्ल्यासाठी रेडी आहेत. मग हा ऑप्शन इथेच कट होतो. दुसरा ऑप्शन बघा, विक्षिप्त असला तरी हुकुमशाला संस्कृतीचा शेवट करणे आवडणार नाही. आता इथे बघा ना, ह्या हुकुमशाहाच्या आवडीनिवडीबद्दल कुठे म्हटलं आहे का काही? आवडीनिवडीचा त्याचा प्रश्नच येत नाही इथे. त्यामुळे त्याला संस्कृतीचा शेवट करणं आवडेल अगर न आवडेल याबाबत आपल्याला आपले स्टेटमेंट काहीच विधान करत नाही. 3 नंबर बघा, सर्व देशांच्या आण्विक ताकदीची, आपल्याला म्हटलं की 3 नंबर स्टेटमेंटमध्ये सर्व देशांच्या आण्विक ताकदीची वाढ लवकरच संस्कृतींना नामशेष करेल. हे बघा, सर्व देशांच्या आण्विक ताकदीची, आपण हे 2 ऑलरेडी कट केले आहेत. लवकरच संस्कृतींना नामशेष करेल. अगेन सर्व देशांच्या आण्विक ताकदीची, आपल्याला वर कुठे सर्व देशांच्या आण्विक ताकदीबद्दल म्हटलं आहे का? काही संबंधच नाही. काही संबंध नाही अशी वाक्य आपले कधी उत्तर असत नाही. सर्व देश संस्कृतीला आवडणार नाही, सर्व राष्ट्रे, असे कीवर्ड्स तुम्ही हायलाईट केले की ते वाक्य चुकीचे असतं. आता 3 नंबर, आपण 4 नंबर स्टेटमेंट वाचू. तिसऱ्या जागतिक युद्धानंतर एकही संस्कृती शिल्लक राहणार नाही. परत स्टेटमेंट वाचा. तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपताना संस्कृतींचा शेवट होईल. संस्कृतींचा म्हणजे तिसरं जागतिक युद्ध झालं तर संस्कृती ह्या शिल्लक राहणार नाही, ही शक्यता आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं की सर्वात योग्य ठरेल असे अनुमान निवडा. ऑलरेडी हे 3 आपण क्रॉस चेक करून चुकीचे ठरवलेत. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन आपला राईट आन्सर येईल. पुढचा प्रश्न बघा. हा बघा, पुढे दिलेले विधान निष्कर्ष तपासा आणि विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षचा पर्याय निवडा. तर्क लावायचा आहे आणि यथार्थ म्हणजे सर्वात योग्य निष्कर्ष असणारा. विधानी वाचा. एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न मालमत्ता घोषित करण्यास सांगितले. एक गव्हर्मेंट संस्था आहे आणि त्यांचे जी एम्प्लॉई त्यांनी मालमत्ता व उत्पन्न घोषित करण्यास सांगितले, परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला. ज्या कर्मचारी संघटना असतात त्यांनी विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने त्याच्यावर तिचे उत्पन्न घोषित केले नाही. म्हणजे एक सूचना केली गेली पण त्या सूचनेचं पालन केलं गेलं नाही. मग बघा त्यावर आपला निष्कर्ष काय निघत आहेत. निष्कर्ष बघू आपण. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही. मित्रांनो, एक तुम्हाला ट्रिक्स नक्की सांगेल की तुम्हाला निष्कर्षात किंवा जे तुमचे ॲन्सरचे विधान असतात त्यात कुठेही असा एखादा कीवर्ड आढळला की जो वरील विधानाशी संबंधित अजिबातच येत नाही किंवा वेगळा येतो आहे, तर तो 100% चुकीचा असतो. आता बघा इथे, कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही. आपल्या विधानात फक्त काय म्हटलं की कर्मचाऱ्यांचे उत्पन्न व मालमत्ता घोषित करण्यास सांगितले, पण आणि त्यांनी संघटनांनी विरोध केला आणि कोणीही उत्पन्न घोषित केले नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणतेही अधिकचे उत्पन्न नाही त्यांचे आहे किंवा नाही याबद्दल आपल्याला काहीच भाष्य करता येत नाही. त्यामुळे मग वर दिलेल्या हा विधानाचा हा निष्कर्ष कसा असू शकतो? असू शकत नाही निष्कर्ष तो, कारण अधिकचे उत्पन्नाबाबतीत कुठे म्हटलंच नाही. त्यामुळे निष्कर्ष 1 लागू हा ऑप्शन आपला गेला. निष्कर्ष 1 इथे पण 3मध्ये म्हणलं आहे, हा पण गेला. म्हणजे राहिला ऑप्शन आपला 2 आणि 4. 2 आणि 4 त्यापैकी कोणता आहे त्यासाठी आपण सेकंड स्टेटमेंट वाचू. सेकंड स्टेटमेंट बघा. सेकंड स्टेटमेंटमध्ये सर्व, मी तुम्हाला वारंवार सांगेल की आपले कीवर्ड्स महत्त्वाचे हायलाईट करा. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे अशी कामगार संघटनेची म्हणजे कर्मचारी संघटनेची इच्छा आहे. आता परत मी विधान वाचतो. शासकीय कंपनीने कर्मचाऱ्यांना मालमत्ता घोषित करण्यास सांगितले, कर्मचारी संघटने विरोध केला आहे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे घोषित नाही केले, उत्पन्न घोषित नाही केले. आता इथे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत कुठे म्हटलं आहे का? वाचा आणि तुम्ही सांगा. उत्पन्न आधी घोषित करावे याबाबत कुठे म्हटलं आहे का?
किंवा त्याची कर्मचारी संघटनेची इच्छा आहे का, त्यांच्या इच्छेबाबत कुठे भाष्य आलं आहे का. नाही आलं तर मग हा निष्कर्ष आपला ॲब्सल्यूट चुकीचा ठरतो. त्यामुळे निष्कर्ष 2 पण लागू होत नाही. मग उरतो आपला ऑप्शन नंबर 4, कोणताही 1 किंवा 2 निष्कर्ष लागू होत नाही. एवढं सोपं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आता 2017चे आपण बघू. इथे युक्तिवाद आपल्याला म्हणजे काही युक्तिवाद दिले आहेत. 2 विधाने आहेत आणि त्यावर युक्तिवाद दिले आहेत. तर आपल्याला त्याबाबत तर्कसंगत विचारायचं आहे, म्हणजे विचारलं आहे. आता बघा, पुढील XY ही 2 प्रतिपादने दिली आहेत, म्हणजे विधाने दिली आहेत. नंतर त्यासंबंधी काही युक्तिवाद केले आहेत. त्या विधानांवर बेस युक्तिवाद असतील आणि प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारात घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा, हा वेगवेगळा विचारात घेऊन, हा कीवर्ड खूप महत्त्वाचा आहे इथे. विचारात घेऊन सर्व युक्तिवाद निवडा असं म्हटलं आहे. आता बघ, मी स्टेटमेंट X वाचतो. यामध्ये काय म्हटलं आहे, लिओनार्दो दा विंची 1508 साली लिओनार्दो दा विंचीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते. म्हणजे लिओनार्दो दा विंचीने एक मानवी शरीराच्या आतल्या भागाचं रेखाटन केलं आणि ते रेखाटन काय दाखवते की आंत्रयोजी नावाचा एक अवयव आहे ते दाखवत आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट प्लेन आहे. आपण दुसरं स्टेटमेंट वाचू. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले. जी काय मानवी शरीराचे संशोधक होते त्यांनी जानेवारी 2017मध्ये की मानवी शरीराचा एक नवा अवयव म्हणून आंत्रयोजी याचं जाहीर केलं याबद्दल. पण या दोन्हीबाबत आपल्याला रिलेशन सध्या तरी दिसत नाही आहे. पण आपण आता डायरेक्ट युक्तिवादला जाऊ आणि युक्तिवाद काय म्हणतात ते पाहू. बघा, ती तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणून विचारात घेता येतील कारण लोकांना 16व्या शतकात आंत्रयोजी अस्तित्व माहीत होते आणि विंचीचे रेखाटन त्यास पुरावा देत होते. म्हणजे बघा, युक्तिवाद पहिला व्यवस्थित समजून घ्या. ती म्हणजे कोण, ती तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणजे कोण, X आणि Y तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणून विचारात घेता येते असा युक्तिवाद केला एक. आणि त्या युक्तिवादाचं कारण काय दिले की लोकांना 16व्या शतकात म्हणजे 1508 म्हणजे 16व्या शतकाची सुरुवात आहे. 16व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विंचीचे रेखाटन त्यास पुरावा देते. असू शकते म्हणजे विसंगत आपण धरू शकतो कारण जर त्यांनी आंत्रयोजी हा अवयव दाखवला आहे तेव्हाच तर त्याची माहिती तेव्हाच लोकांना होती असं आपल्याला ह्या युक्तिवादातून दिसते. लोकांना 16व्या शतकात माहिती होती त्यामुळे विसंगत ठरतील. म्हणजे यांनी जाहीर केले आत्ता तो एक भाग वेगळा असू शकतो आणि हा एक वेगळा, म्हणजे लोकांना तेव्हा पण माहीत होता आपण हे मान्य करू शकतो कारण त्याने तसं चित्राच्या रेखाटनामध्ये आपल्याला दाखवलं आहे. म्हणून हा ऑप्शन होऊ शकतो, युक्तिवाद आपला होऊ शकतो. बघा, दुसरा युक्तिवाद काय म्हणते, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेतील. विसंगत म्हणजे काय की थोडंफार फॅक्ट्सला बदल, कारण तेव्हा कुठल्या संस्थेने जाहीर केलं नव्हतं आणि इथे संशोधकांनी संशोधन करून जाहीर केलं आहे म्हणून हे इथं विसंगत म्हटलं आहे. आणि परस्पर विरोधी म्हणजे काय की याच्या उलट म्हणजे याच्या या दोन्हींमध्ये काहीतरी विरोधाभास आहे असं हे युक्तिवाद आहे बी. ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजी अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले. बघा, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील कारण किमान 5 शतकापासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजी अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले म्हणता येईल. कारण लोकांना ऑलरेडी जर माहीत होतं, म्हणजे लोकांना जर ऑलरेडी 16व्या शतकात माहिती होतं तर तरीही त्यांनी 21व्या शतकात जाहीर केलं म्हणून हा परस्पर विरोध दिसतो ना दोन्हींमध्ये. लोकांना जर हे मान्य केलं की लिओनार्दो दा विंचीने त्याच्या चित्रामध्ये रेखाटन केलं, याचा अर्थ काही लोकांना तेव्हा माहीत होतं. पण तेव्हा माहीत असताना सुद्धा संशोधकांनी परत ते एक नवीन म्हणून ते जाहीर केलं.
तर एक थोडं परस्पर विरोधी दिसतं. त्यामुळे हा युक्तिवाद पण होऊ शकतो, कारण आपण इथं वेगवेगळा विचारात घेतो आहे. आता इथं ब आणि अचं दोन्हींसोबत आपण विचार नाही करत आहे, हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. इथे एक्स आणि वायचा आपण विचारात करतो आहे, पण ते प्रत्येक विधानांसाठी आपण सेपरेट विचार करतो आहे, प्रत्येक युक्तिवादासाठी आपण सेपरेट विचार करतो आहे. त्यामुळे बघा होऊ शकतं. आपण ब पण कसं होतं ते पाहिलं. आता क बघा, आणि संशोधकांनी तपशिलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील 79वा अवयव असल्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या अंत्ययोजीला दिल्यामुळे ती परस्पूरक ठरतात. आता बघा, परस्पूरकबद्दल बोलले, आधी विसंगतबद्दल बोललं, परस्पर विरोधी बोललं, आणि आता परस्पर पूरक बोलले, म्हणजे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत असं बोलले. मग बघा ना, जेव्हा 16व्या शतकात यांनी रेखाटन केलं आणि तो अवयव दाखवला, पण संशोधकांनी काय केलं, तपशिलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील 79वा अवयव असल्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्याच त्याला दिली. म्हणजे या अवयव जेव्हा माहीत होता त्याच अवयवाला परत त्यांनी एक ओळख दिली, म्हणजे नवीन जाहीर केलं की हा अवयव आहे. त्यामुळे हे परस्पर पूरक ठरतात. आणि जेव्हा आपण प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे की प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारात घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा असं जेव्हा म्हणतो, तेव्हा हे पण लागू होतं, हेही लागू होतं, आणि 3 नंबरही लागू होतं. त्यामुळे आपलं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. प्रश्न वाचताना, ऑप्शन वाचताना कीवर्ड्स नेहमी हायलाईट करा. विसंगत, परस्पर विरोधी, परस्पर पूरक, सर्व युक्तिवाद, प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचार करून. बस तुमचा ॲन्सर आलंच म्हणून समजा. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला या प्रश्नामध्ये प्रश्न बघा 2017मध्येच आलेला आहे, बरोबर. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले की कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने, म्हणजे एक संस्था, एक कार्यालय, लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले, की ह्या कार्यालयाला गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. आणि कंपनीच्या 25 वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त 2 स्त्रिया आहेत. म्हणजे 25पैकी 2 स्त्रिया ह्या वरिष्ठ आहेत, म्हणजे फक्त 2च आहेत. आणि 58 कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी टोटल 58 जर असतील, तर इथे आयोगाचं चुकून राहिलं होतं की 10 स्त्रिया द्यायचं राहिलेलं, त्यामुळे मी इथं तुम्हाला दिलं आहे. ते इंग्लिशमध्ये वाचलं तर तुम्हाला लक्षात आलं असतं. त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर मराठीमध्ये प्रश्न वाचताना काही संदिग्धता वाटते, तर तुम्ही तो प्रश्न इंग्लिशमध्ये जरूर वाचा, कारण इंग्लिशमध्ये तो क्वेश्चन व्यवस्थित दिलेला असतो. तर इथे 58 कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त 10 स्त्रिया म्हटले आहेत. आता आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने डॅश हे दाखवून देणे सर्वोत्तम ठरेल. सर्वोत्तमला मी हायलाईट करतो, सर्वोत्तम ठरेल. आणि आरोप काय केले गेलेत कंपनीवर, की कंपनीच्या 25 वरिष्ठांपैकी फक्त 2 स्त्रिया आहेत आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त 10 स्त्रिया आहेत. तर हा आरोप आहे, आणि हा कोणी केला आहे, लैंगिक भेदभाव समितीने. आरोप म्हणजे त्यांना गुन्हेगारच घोषित केले. तर मग आता कंपनी नक्की त्यांची बाजू कशी मांडेल बाबा नक्की, की आमचं म्हणणं हे असं आहे आणि त्यामुळे आम्ही असे कर्मचारी ठेवलेत. तर बघा, आपण 1 बाय 1 जाऊ. ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात. पण जरी समान वेतन दिलं, आता बघा, जरी समान वेतन दिलं असं दाखवतात, पण संख्याबळ कमी आहे ना पुरुष आणि स्त्रियांचं, त्यामुळे ते संख्याबाबत काहीच बोलत नाही. हे स्टेटमेंट वेतनाबाबतीत बोलत आहे, त्यामुळे ते चुकीचं ठरेल. दुसरं बघा, कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत 10 पट जास्त पुरुष अर्ज करतात. मी तुम्हाला नेहमी मित्रांनो सांगितलं की तुम्ही कीवर्ड्सला नेहमी हायलाईट करा. आता बघा, यात काय म्हणले की कंपनीत काम करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत 10 पट जास्त पुरुष अर्ज करतात. आता इथं अर्जाबाबत कुठे म्हटलं आहे का? जर अर्जाबाबत तिथं काही म्हटलंच नाही आहे, तर 2 नंबर स्टेटमेंट ॲब्सोल्यूट चुकीचं ठरतं. 3 नंबर बघा, कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही. आता कामाचा ताण याबाबत पण कुठे म्हटलं नाही. कार्यालयाची दीर्घ वेळ असंही कुठे उल्लेखच आला नाही. विवाहित स्त्रिया आणि त्यांचं कामाबद्दलचं आकर्षण वगैरे याबाबतही कुठे उल्लेख नाही आहे. त्यामुळे हे वाक्य ॲब्सोल्यूट चुकीचं ठरतं. 4 नंबर बघा,
स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता कमी होत्या. आता याबाबत अर्ज स्वीकारलेले आहेत किंवा पात्रता वगैरे याबाबत दिलं नाही, पण हे इनडायरेक्ट कसं लागू होतं हे तुम्हाला मी सांगतो. आता बघा, कंपनीने म्हणजे त्यांचा बचाव करण्यासाठी हा प्रतिवाद करतील आणि त्या प्रतिवाद कसं असेल बघा. स्वीकारलेले अर्ज, समजा कंपनीत 100 अर्ज आलेत आणि 100पैकी 50 स्त्री आहेत आणि 50 पुरुष आहेत. पण जागा समजा त्यांना घ्यायच्या आहेत की फक्त 50 घ्यायच्या आहेत. मग फक्त 50 स्त्रिया घ्यायच्या की फक्त 50 पुरुष घ्यायचे. मग कंपनी ह्या 100पैकी निवडण्यासाठी एक अट ठरवेल. मग ती अट काहीतरी XYZ असेल आणि ती अट पूर्ण करण्यासाठी समजा की या 50 पुरुषांपैकी 40 लोकांनी ती अट पूर्ण केली आणि या 50पैकी 10 स्त्रियांनीच ती अट पूर्ण केली. मग अट शिक्षणाची असेल किंवा इतर क्वालिफिकेशनची असेल, एक्झामची असेल, तर मग हे टोटल 40 आणि 10 मिळून मग 50 कर्मचारी निवडले. तर मग 50 निवडलेत याचा अर्थ काय की स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत मग इथे नाकारलेल्या किती असतील? 50पैकी 40 स्त्रियांना नाकारलं गेलं आहे. तर कंपनी बचाव करताना असं म्हणेल की आम्ही अर्ज तर स्वीकारलेत सर्वांचे, पण अर्ज नाकारले म्हणजे काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता ह्या कमी होत्या, कारण त्यांची निवडच होऊ शकली नाही. म्हणून लैंगिक भेदभाव आम्ही या बेसवर म्हणजे लैंगिक भेदभाव न करता आम्ही पात्रतेवर भेदभाव केला आहे. म्हणून हा ऑप्शन आपला राईट ठरतो. आलं लक्षात मित्रांनो? तर मित्रांनो, आपण वेगवेगळे प्रश्न म्हणजे निष्कर्ष कसे काढायचे, युक्तिवाद कसं काढायचं, अनुमान कसं काढायचं, गृहीतकं कशी काढायची याबद्दल आपण उदाहरणे पाहिली. अशी अनेक इतरही उदाहरणे आहेत आयोगाची, पण आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास मी आपली रजा घेतो. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा नवीन व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचं याबद्दल पण तुमच्या सूचना मला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जाता आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तसेच मी तुम्हाला अजून सांगेल की टेलिग्रामवरती क्वालिटी प्रश्न, आयोगाच्या धर्तीवरचे प्रश्न चा सराव करण्यासाठी, तसेच आपल्याला तिथे करंट अफेअर्स असतील किंवा इतर स्टडी मटेरियलसाठी अपडेट राहण्यासाठी आमच्या ॲडव्हान्स MPSCच्या टेलिग्राम चॅनलला नक्की विजिट करा आणि तिथे प्रश्नांचा सराव तुम्ही करा. तुर्तास मी आपली रजा घेतो. थँक्यू.